नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज कटिंग. तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो मोठा ब्लाऊज कट करायचा कसा. तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते का एकदम इझी पद्धत आहे, अजिबात अवघड नाही आणि फिटिंग आणि कटिंग एकदम दोन्ही पण परफेक्ट येणार. तर कंटिन्यू करा. तर साईज आहे 45. कटोरीमध्ये आपण 45 साईजचा ब्लाऊज कटिंग करतोय. चेस्ट आहे 45. तर तुम्ही बघू शकता सगळ्यात मोठे ब्लाऊज आहे. मी पहिल्यांदा कटिंग करते. याच्या अगोदर पण मी ब्लाऊज शिवलेले, पण मी व्हिडिओ पहिल्यांदा 45 साईजचा अपलोड करते. तर हा काठपदराच्या साडीवरचा ब्लाऊज आहे. आपण याला बाजूला ठेवू. आता आपण उंची घेऊया. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. आता 16 इंच आपण उंची घेतोय. ब्लाऊज शिवून होणार हा 15 इंचावर. बघू शकतात. शोल्डर आपल्याला टाकायचे 6 इंच. तर 6 इंच एकदम परफेक्ट आपण टाकू. एक लाईन आपण आखून घेऊ. सरा 1 मीटर कपडा घेतलाय मी अस्तरचा. याच्यामध्ये शोल्डर आला इथं. आता मोंडासाठी आपण घेऊया 6.5 इंच. इथे एक पॉईंट देऊ 6.5 वर. जे कस्टमरचं काम आहे मी त्यानुसारच तुम्हाला सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. कस्टमरच्या कामावरच मी तुम्हाला दाखवते. जसे ब्लाऊज येतील त्यानुसार आपले पूर्ण व्हिडिओ अपलोड होतात. आता आपल्याला 45चा चौथा भाग काढायचा आहे. तर जसं आपण बाकीचे पण चौथा भाग काढतो त्यानुसारच 22.5 येतो दुसरा भाग आणि चौथा भाग आला आहे आपला जवळजवळ 11.25 इंच. 11.25 वर आपण एक पॉईंट दिला. त्याच्यामध्ये 2 इंच आपण शिलाई मार्जिन दिले. तर बघूयात. आता आपण एक लाईन आखून घेऊ. अर्धा इंच आपण पाठीमागं पण आले याच्यामधून, ह्या लाईनपासून पाठीमागं. तर मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले अशा पद्धतीनेच मी ब्लाऊज कटिंग करते. म्हणजे मोंड्यामध्ये अजिबात चून वगैरे काहीच पडत नाही आणि ब्लाऊज फिनिशिंग व्यवस्थित येते. आता कंपल्सरी 1.5 इंच आणि 1 इंचावर आपण मार्किंग करू. आता हे जे 6.5 माप आले आपलं मोंड्यासाठी, तर आपण एक मार्किंग करायचे. 2 याचा मधला पॉईंट काढायचा आहे आणि नंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट, आपण तिन्ही पॉईंट आपण याच्यामध्ये व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघूयात. आता आपण कमरेचा अंदाज कसा काढणार. तर मी तुम्हाला ब्लाऊजवर माप न दाखवता आता याच्यावरून तुम्हाला मी सांगते. हे आलं 13.25. 13.25 आपल्याला खाली घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच काढून टाकायचं आहे. बरोबर, अशा पद्धतीने. आणि नंतर आपण 1.5 इंचावर ही झाली आपली शिलाई मार्जिन. अशा याने आपण पाठीचा जो कमरेची साईज आहे ती आपण काढू शकतो. तर बघूयात. खूप सुंदर पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करत आहोत. त्याच्यानंतर आपण 2.5 इंच गळ्यासाठी घ्यायचं आहे. 10 इंचाचा गळा आहे कस्टमरचा, तर आपण 10.5 इंच घेऊ. कारण अर्धा इंच शोल्डर मुडपण्यात जाते. नंतर आपण एक लाईन आखून घेऊ. आता गळा आपण नंतर जोडूया. आता अगोदर मी तुम्हाला सांगते, ज्यांना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी जो गळ्याकडची बाजू आहे त्या साईडनी अर्धा इंच किंवा अर्ध्यापेक्षा कमी थोडंसं गळ्याकडून आपल्याला डाऊन करायचं आहे. जसं तुम्ही बघू शकता. आणि याच्यानुसार मग आपण कटिंग करू. पण मी काय करते, कटिंग करताना मी अर्धा इंच कमी नाही करत. मी ज्यावेळेस शोल्डर जोडताना मी कटिंग करते, म्हणजे स्टिच करते, त्याच्यानंतर मग व्यवस्थित ब्लाऊज फिटिंगला बसून जातो. आता हा पाठीचा भाग जसा आहे तसा आपण याच्यावर टाकू आणि मग याच्यामध्ये कोणता बदल करायचा आहे मी तुम्हाला दाखवते. जुने पण व्हिडिओ जाऊन बघा का माझ्या कामाची पद्धत तुमच्या लक्षात येऊन जाईल. जसं आहे तसं आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचं आहे.
आता आपण जसं आहे तसं त्यानुसार आपण पूर्ण आखून घेतले. आता मी हे बाजूला करते. आता आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे आपला शोल्डर बरोबर 6 इंचावर आहे का नाही, एकदम परफेक्ट. आणि नंतर मग 2.5 इंच आपण गळ्यासाठी परत एकदा मार्किंग करू. फ्रंट गळा आपल्याला 7 इंचावर घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रंट गळा घेऊ शकता. नंतर आपण याला आखून घेऊ आणि गळ्याला आपल्याला आकार द्यायचा आहे. व्यवस्थित आकार द्या गोल. आता तुम्ही समोरचा गळा 6.5 इंचाचा जरी घेतला तरी चालते. आता आपल्याला हा झाला पाठीमागचा मोंड्याचा आकार. आता आपल्याला फ्रंट आकार द्यायचा आहे. तर आपण 1/2 इंचाचा माप आलंच पाहिजे. अशा पद्धतीने 1/2 इंचाचा आपण पुढच्या बाजूने आकार दिलाय. आता उंची जर घ्यायची असेल तर तुम्ही 13वर अशा पद्धतीने उंची घ्या. 13.5वर घेतली तरी चालते, कारण क्रॉस पट्टी मोठी पण व्हायला नको. कस्टमरला छोटे क्रॉस पट्टी लागते. 13.5वर घेतल्याच्या नंतर मी एक लाईन आखून घेतली. आता याच्यामध्ये आपण जसं तुम्हाला आवडीनुसार तुम्ही क्रॉस पट्टीला आकार देऊ शकतात. आवडीनुसार द्या, किंवा 1/2 इंचाचं जरी माप घेतलं तरी पण चालते. आता 45 साईजला आपण कटोरी घेऊया 6.5 इंचाची. 6.5 इंचाची कटोरी घेऊ आणि वरून घेऊया आपण 5 इंचावर. म्हणजे गळा पण जास्त उतरणार नाही आणि कटोरी ही व्यवस्थित राहून जाते. 2 इंच आपण मार्किंग ठेवली पाठीमागच्या मोंड्यापासून, साईज मोठी असल्यामुळं. आणि अशा पद्धतीने आपण कटोरीला आकार दिलाय, बघूया. आता ज्या वेळेस आपण ब्लाऊज अस्तरवर आपण कटिंग करतो तर त्यावेळेला काय करायचं आहे, आपल्याला 1/2 इंच क्रॉस पट्टी ही कंपल्सरी जास्तच घ्यावी लागते. कारण शिवताना आपल्याला दोन्ही साईडने क्रॉस पट्टी ही दाबल्या जाते, मग समोरची उंची कमी पडत नाही. त्याच्यासाठी आपल्याला 1/2 इंच कंपल्सरी कटिंगला जास्तच कपडा घ्यायचा आहे. आता ही करूया आपण कटिंग. आता आपण याची करूयात कटिंग. तर कटिंग करताना जसं आपण आखले त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची. आता जसं बाकीच्या याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते कटोरी कशी वाढवायची, सेम तीच पद्धत ह्या साईजला पण वापरायची. साईज कोणती पण असू द्या, काही हरकत नाही, पण आपल्याला त्याच्यानुसारच कटिंग करावी लागते. तर कटोरी आपल्याला जशी आहे तशी ठेवून घ्यायची. हे झाले आपली सगळं माप कट करून. तर बघू शकतात. आता आपल्याला कटोरी कशा पद्धतीने कट करायची मी तुम्हाला दाखवते. तर याच्यामध्ये बघूयात कशा पद्धतीने आपण कटोरी वाढवली पाहिजे. थोडंसं आपण तिरका घेऊ, तिरक्याच्यामध्ये कटोरी छान बसते. जसं आहे तसंच पूर्ण आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि याचा मधला सेंटर काढायचा आहे आपल्याला. परत आता आपण मधल्या साईडने पण आपण 1.5 इंच खाली घेऊया. 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि कडेने आपण 1.25 इंच जरी घेतलं तरी चालते. 1.25 इंच घेतले.
आणि कडेने मग आपल्याला गळ्याला आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. नंतर आपण याला जोडून घ्यायचे. तर कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने आपण 45 साईजमध्ये ब्लाऊज कटिंग केलं आहे. आणि कटोरी पण एकदम परफेक्ट अशी बसते, कुठेही कमी जास्त काहीच होत नाही. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि कटिंग कसे वाटले नक्कीच कमेंट करा. परत एकदा सांगते, फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने, तर फॉलो करा. आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने, तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.